सती द्रौपदीताई मुर्मू झालीच नसती, द्रौपदीताई मुर्मू झालीच नसती। अरे आले सांगायले तुले एक बाई म्हणते दुसऱ्या बाईला, अहो आलो सांगायले तुले साहेबीन झाली ग माय। ती बाई म्हणते त्या मुलीला म्हणते की तू साहेबीन झाली म्हणून तुला सांगायला आलो की आली सांगायले तुले आणि साहेबीन झाली ग माय। आणि पुन्हा इथे आली ना मी घरी वत्या, अहो पुन्हा इथे भाऊ रशल मथुर आवाज रिटर्न देते, पुन्हा इथे आली ना मी घरी वत्या आणि सावित्रीचा फोटो तुझ्या आहे का घरी ग माय, सावित्रीचा फोटो तुझ्या आहे का घरी, सावित्रीचा फोटो तुझ्या आहे का आली सांगायले तुले साहेबीन झाली ग माय, आली सांगायले साहेबीन झाली ग माय। काय ती बाई म्हणाली, ती बाई असं का म्हणाली, कारण शाळेत जेव्हा मुली शिक्षण जेव्हा दर शुक्रवारी सरस्वतीची पूजा होती शाळेमध्ये, सरस्वतीचा फोटो लागलेला असतो आणि त्याच्या समोर आम्हाला प्रसाद वाटायला लागते, सरस्वतीची पूजा करा। सावित्रीबाई मास्तरही सांगत नाही सावित्रीबाईच्या पूजा फोटोची पूजा करा म्हणून। अरे आम्ही ज्यांनी शिकलो ना हे शिकलो कुणामुळे, तर सावित्रीबाई फुलेमुळे शिकलो, महात्मा ज्योतिबा फुलेमुळे शिकलो। मास्तर सांगणार नाही, मास्तर बी सरस्वतीची पूजा करायला लावते, टीका लावा सरस्वतीने, तिरंजी खाली भेटते ना, मिठाई खाली भेटते ना। अरे ज्याच्यामुळे आपण शिकवत नाही ना मग काय त्याचं नाव घ्यायचं, सावित्रीबाईचा फोटो लावा ना, सांगा विद्यार्थ्यांना की सावित्रीबाई फुलेमुळे तुम्ही शिकायला लागलेत। आणि म्हणून म्हणायचं आहे अरे आले सांगायले तुले आणि साहेबीन झाली ग माय, अग आली सांगायले तुले आणि साहेबीन झाली ग माय। आणि पुन्हा इथे आली ना मी घरी वत्या आणि सावित्रीचा फोटो तुझ्या आहे काय घरी ग माय, सावित्रीचा फोटो तुझ्या आहे काय घरी। इथल्या मुली कोण कोण शाळेच्या हातवरती करा बरं, कोणाची पूजा करता, कोणाची पूजा करता तुम्ही शाळेत नाही जाता, शाळेत जायचं कोणाची पूजा करायची, सावित्रीबाई फुलेंची। कारण या भारताची पहिली महिला शिक्षिका जर कोणी असेल तर ती होती सावित्रीबाई फुले, आणि तिला सोबत जर कोणी दिला तर फातिमा शेख, पहिली मुस्लिम स्त्री। आणि म्हणून म्हणायचं आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या शाळा उघड्या करून दिल्या असत्या सावित्रीबाई फुले, तेव्हा स्त्रियांना बाहेर जायची मुलं नव्हती, चुनारी मुलं सामान राहावं लागलं असतं, अरे पायाखाली चप्पल करून राहावं लागलं असतं, चार भिंती हातात देऊन राहावं लागत होतं। परंतु माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेला स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवलं, तिला पहिली महिला शिक्षिका बनवली, शाळा उघड्या करून दिल्या, शाळा बांधल्या आणि तिला टीचर बनवलं ना, आम्हा काम असते यांना शिकवायला लावलं। आम्ही मुली शिकून मोठ्या साहेबीने झालो, पण त्या सावित्रीचा फोटोच आपल्या घरात लावायला लाज वाटते आम्हाला, सावित्रीचा फोटोच आमच्या घरामध्ये लावायला लाज वाटते आम्हाला। म्हणायचं आहे अरे सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांना शिक्षण शिकवायला जायचे तर गावातील लोक तिला दगडशेर विटा कुठे फेकून मारायचे, ते माझ्या मायमाऊलीने हार मानली नाही, बिचारी साडी नेसून जायची, शेणाने भरायची, जाऊन वर्गात जाऊन दुसरी साडी बदलून बिचारी पुन्हा शिक्षण शिकवायची। आणि म्हणायचं आणि तिने तो मारेसर केला, कारण तिला माहित होतं की आज जर मी दगडशेर विटा कुठ्यांचा मार खाईन पण उद्या माझ्या स्त्री ह्या उच्च शिक्षित पदावर जातील। आणि खरोखरच माझे मायबाप हो, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही अव्वल क्रमांकावर आहे। म्हणतात ना पंतप्रधान काय, राष्ट्रपती, आमदार, खासदार, टीचर, वकील, डॉक्टर काय, लेक्चर काय, आयपीएस काय, कलेक्टर काय, अरे एसटीचा ड्रायव्हर काय, कंडक्टर काय, आम्ही स्त्री आता हातामध्ये चंद्र शाहीर करायला लागलो, ही पुण्य जर कुणाचे सावित्रीबाई फुलेंची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे की वर्चस्व जिजाऊचे नारीमध्ये असावे, वर्चस्व जिजाईचे नारीमध्ये असावे आणि शिक्षण हे सावित्रीचे वाणीमध्ये असावे, वर्चस्व जिजाऊचे नारीमध्ये असावे आणि शिक्षण हे सावित्रीचे वाणीमध्ये असावे। अरे आईचे फोटो राहुल गाडीमध्ये असावे, या सावित्री आईचे फोटो राहुल गाडीमध्ये असावे आणि सौजन्य या माहुल्यांचे माडी
माडीमध्ये असावे, माडीमध्ये असावे, माडीमध्ये असावे. आणि म्हणून मला म्हणायचं उपकार तू छान राहून मनापासून हृदयापर्यंत. आणि माता रमाईचा लढा होता शेणापासून ते पेनापर्यंत, शेणापासून ते पेनापर्यंत. ज्योतिबाच्या सावित्री नक्की मैया ही गेली, शिक्षणाची गंगा तिने घरोघरी नेली. माता सावित्रीचा फोटो असायला पाहिजे, महात्मा ज्योतिबांचा फोटो असायला पाहिजे. नाही काय काय लोकांनी फोटो बी लावायची लाज वाटते. एवढा मोठा बंगला राहते आणि त्या बंगल्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो कधी दिसणार नाही. त्या बाबासाहेबांमुळे बंगला मोठा, एवढी मोठी माडी आहे, कधी दिसणार नाही. आणि म्हणून अरे डॉक्टर झाली तू, वकिलीनं झाली व मा. अरे डॉक्टर झाली तू, वकिलीनं झाली व मा. रुबाबात चाले कशी मरुदावानी, अरे रुबाबात चाले कशी मरुदावानी. अरे त्या सावित्रीचा फोटो तुझ्या ऐका घरी, फोटो तुझ्या ऐका घरी, सावित्रीचा फोटो तुझा ऐका घरी, सावित्रीचा फोटो तुझा ऐका घरी, सावित्री की तरह बनना है तो बन मेरी जिजाई रमाई सावित्री की तरह. अरे तेरे घर घर में सम्मान हो जाएगा, तेरे घर घर में सम्मान हो जाएगा. जीवन हो तुझं चुल आणि मोह, जीवन हो तुझं चुल आणि मोह. सावित्री मुळे सोनं जीवनाचं झालं. जीवन आपल्या चुलाने मला समाज गेला असतं माझ्या मामांनो. आपल्या
सावित्रीबाई फुलेची, महात्मा ज्योतिबा फुलेची हो, एवढे आपण स्टँडर्ड मेंटेन करतो, एवढे आम्ही शिक्षित म्हणजे वकील डॉक्टर बनलो आहे, हे पुन्हा माझ्या सावित्रीबाई फुलेंची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. तरीही लोक त्यांना बेईमान होतात, तरी लोक त्यांना बेईमान होतात म्हणून त्या हरामखोरांना म्हणायचं आहे. आणि आम्ही सुद्धा म्हणायचं आहे की माणसाने मानासन्मानाने जीवन जगा. सुरेश बाबू आमचे काकाजी की माणसाचं जीवन हे मानासन्मानाचं असायला पाहिजे. म्हणायचं मी मगाशी बोलले, आता बोलले की 100 दिवस शेडी होऊन जायच्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा. क्यों? अरे कुत्ता समझकर जियोगे तो लात मार के फेंक देगी ये दुनिया. कुत्ता समझकर जियोगे तो लात मार के फेंक देगी ये दुनिया. अरे बाधारू बनकर जियोगे तो यूज करके फेंक देगी ये दुनिया. एक बार सच्ची बाबा साहब के औलाद तो बन के देखो. क्या बात है, एक बार सच्ची बाबा साहब के औलाद तो बन के देखो. अरे शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. इसलिए कहना चाहूंगी शिक्षण शिकवलं नसतं तर आम्ही स्त्रिया शांतपातला कोटी गावं जागोजागी ठोकतो आणता असं झालं असतं. बरोबर का नाही? होय का नाही? काकू तुम्हाला म्हणते आताची बाई थांब म्हणते, अगं थांब सही मारतो, आपल्याच नावाची सही मारतो, पण ही सगळी पुन्हा कुणाची मार तर त्या सावित्रीबाई फुलेंची आहे. म्हणून उद्या सकाळी एवढ्या बाया सावित्रीबाईचा फोटो घ्यायचा ना आपल्या घराच्या समोर लावायचा, म्हणजे दरवाजात लावायचा. लावायचा नाही, लावायचा नाही. होती शाही आता कशी तरी अंधाले होती शाही आता कशी तरी. आणि इंग्लिश मध्ये चेक बुक अरे इंग्लिश मध्ये चेक बुक आणि सावित्रीचा फोटो तुझ्या माता रमाईचा पदर खाली पडायचा नाही. काय त्यांचं जीवन होतं, त्यांनी काय त्याग केला आपल्या जीवनाचा. माता रमाईने सुद्धा काय त्याग केला, 4 मुलं गमावले पण नवऱ्याकडे हट्ट केला नाही. आणि आताच्या बाईला हळदीने साडी दुसरी पाहिजे, नाही तर नवऱ्या संग उपाधिंगाणा. हो, लग्नाचा शालू दुसरा पाहिजे. हो, नाही तर मी येतच नाही त्या बहिणीच्या लग्नात. हो बायाचं मी येत नाही त्या बहिणीच्या लग्नात आहे, म्हणजे आता दुसरी साडी पाहिजे, उद्या दुसरी साडी पाहिजे. बरोबर का? नाही खट बोलते का? खोटं नाही बोलत, मी जे परिस्थिती आहे तेच बोलते. म्हणायचं आणि बाईच्या माय माऊली रमाईने काय त्याग केला, हो त्या सावित्रीबाई फुलेने काय त्याग केला. माता रमाईला साडी भेटत नव्हती, लुगडं भेटत नव्हतं. बाबासाहेब जेव्हा 82 मायदेशी परत आले आणि बाबासाहेबांच्या स्वागताला जेव्हा रमाईला जायचं होतं, रमाई इकडे तिकडे भिडभिड पाहत होती, तर म्हणे साडी नेसून कोणती जाऊ. आणि जर फाटक्या साडी नाही गेली तर माझ्या साहेबाची इज्जत खराब होईल, आणि स्वागताला नाही गेली तर माझे साहेब नाराज होतील. तेव्हा राजश्री शाहू महाराजांनी एक पगडी बाबासाहेबांना भेट दिलेली असते, तर ती माता रमाईची पगडी काढते, तिची साडी घालून परिधान करून जेव्हा बाबासाहेबांच्या स्वागताला जाते, लाखोच्या संख्येने बाबासाहेबांच्या स्वागताला लोक उभे असतात. माता रमाईला वाटते मी जर समोर जाईल तर माझ्या साहेबाची
इज्जत खराब होईल आणि एका झाडाच्या मागे ती लपून बघून पाहत असते तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात भाषण दिलं जातं ती रमा बाबासाहेब म्हणतात लोकांना वाटते की बाबासाहेब आमच्यासाठी रडून राहिले तेव्हा बाबासाहेबांना ताव मी तुमच्यासाठी खूप रडलो आणि रडणार सुद्धा आहे पण आज जे मी रडताय ना आज जे मी रडताय ते माझ्या रमाईसाठी रडताय कारण मी माझ्या रमाईसाठी काहीच करू शकलो नाही रे माझ्या रमाईने 4 मुलं गमावले तिने कधी हट्ट केला नाही 1 रुपया जमा करून माझ्या शिक्षणाला माझ्या माऊलीने पैसा वाटवला कारण त्यांच्या बाबासाहेबांच्या पाठीमागे माता रमाईचा हात होता उपाशी राहायची पण माझी माऊली थकली नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेस्ट झाले त्या रमाईचा आदर्श घ्या माझ्या मामावरांनो त्या सावित्रीचा आदर्श घ्या त्या जिजाईचा आदर्श घ्या आणि म्हणून म्हणायचं आहे आदर्श सावित्रीचा आदर्श क्रांतीची लोकांशी भांडायचं आहे की ज्या लोकांनी आपल्या बाबासाहेबांना खाली पडण्याचा म्हणायला प्रयत्न केलेला आहे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्या रथाचा गाडा मी इथे चालून ठेवलेला आहे अरे याला समोर नेता येईल तर ने आपण मागे आणू नका मागे ओढू नका पण आपले लोक एवढे हरामखोर आहेत नाही माऊल्यांनो आपल्या लोकांनी त्याला समोरही नेलं नाही मधात ठेवलं नाही पुन्हा मागे आणायचा प्रयत्न करताय आणि काही लोक बाबासाहेबांना बेईमान सगळे जण बोलतात अबकी बार 400 पार त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाहीये पण तरी बोलते की संविधान आपण फक्त संविधानाचं वरचं पानच पाहून जगून राहिलो आता पृष्ठभाग भारतीय संविधान भारताचं संविधान कोणा दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं पण अंदर काय घोडा आहे कोणालाच माहित नाहीये होत काही घोडा आहे ना होणार बी आहे का नाही आमच्या काकाजीला माहिती आहे फक्त वरचं पृष्ठभाग सेफ आहे बाकी तर अंदर पुरं काला घातच होऊ नाही का तरी आपले लोक रंगाला उतरत नाही एक नाही का एकाचे पाय खिचते आपलेच लोक आपलेच चाटुगिरीवाले एक भाऊ आपला दुसरीचा भाऊ आपले पाय खिचते अबे साल्या तुला आपली माय उभी केली मी आपली बहीण उभी करतो म्हणते भाऊ हा एकामेकाला पैसा भेटते ना बीजेपी वाले आणि काँग्रेस वाले अरे कोणी बी जाऊ द्या आणि निवडून येऊ द्या बरोबर का नाही आणि राज्य करावं लागेल हो घटना देशाची पाहून राज्य करावं लागेल हो घटना देशाची पाहून राज्य करावं लागेल एवढा गल्ला भेटला चालले काँग्रेस मध्ये एक पाव डटावर शामरा होता आपली किंमत किती आहे काकाजी आजच्या आहे बायांनो पैसे घेतात 500 रुपये साड्या फाटक्या लाडक्या बहिणी 1500 रुपये योजना ठीक आहे पण आपल्या बापाला विसरू नका ना तुम्हाला खाली कोणी मेहनत केली मला नाही केली आपल्या बापाला विसरायचं नाही तुम्हाला पाहिले ते का कोणी पाहिले नाही म्हणून मग अशी एक शब्द बोलले मी की घर एक हो गया समाज हमारा तो हर कोई बलवान बनेगा क्या बात और भीम के राह पे चल के सच्चा इंसान बनेगा और यकीन करिए जब भी हमारा भारत का पंतप्रधान बनेगा एक दिन भारत का पंतप्रधान बनेगा पण कधी जेव्हा आपली व्यक्ती होईल तेव्हा पण नाही एक पाव दारूला घोट भाजभर चिवडा भेटलं का आमच्यासारखे दोघांना कोणीच नाही आपली आता जाऊ पण डुकराची किंमत किती आहे गुखा डुकराची किंमत बाजारामध्ये 10,000 आणि आपल्या माणसाची किंमत किती आहे 500 रुपये 500 आपण किती बेकार माणसं आपण लोकल माणसं गुखाळ्यापेक्षा गुखाळ झालो त्या हागरी कोंबडीपेक्षा आपली किंमत लोकल आहे हागरी कोंबडीपेक्षा आहे हागरी कोंबडी 300 रुपये किलो आहे बायलर बरोबर आहे का नाही आणि आपण 200 रुपये अशी आमची गत आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे आदर्श सावित्रीचा आता तरी ललकारी क्रांतीची आता तरी हो आय आमचं गाणं सावित्रीचं ते
असं बोंबला नाही इकडं. या बाया आपल्या बायावर सगळा खेळ. हो कोणी आले की तुम्ही दंडा घेऊन मागे धावतच नाही. अरे देवती 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 अरे देरटा देरटा सावित्रीचा फोटो तुझ्या आहे का घरी? सावित्रीचा फोटो तुझ्या आहे का घरी? अरे हजारो संकटे आले तरी भीम माझ्या झुकलाच नाही. हजारो संकटे आली तरी भीम माझ्या झुकलाच नाही. आणि उपाशी पोटी राहिला पण कधी सुकलाच नाही. अरे 33 कोटी देवाला लाजवाल असा माझा भीम. 33 कोटी देवाला लाजवाल असा माझा भीम. शिकला तसा कोणी शिकलाच नाही. आणि म्हणून माझ्या भीमा पुढे कोणी माईचा लाल कधी टिकलाच नाही. कोणी माईचा लाल कधी टिकलाच नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे आली सांगायले तुला सागीन झाली मा. आली सांगायले सागीन झाली मा. अन पुण्या इथे आली नवी घरी माझ्या. अहो पुण्या इथे आली नवी घरी माझ्या. अन रमाईचा फोटो तुझ्या आहे का घरी? हो काकाजी आम्ही बहुत फिरतो तुम्ही फिरता पण आमचे काम थोडं वेगळे आहे स्टेजवरचे. तर कवा कवा जातो ना गेल्या बरं लोक म्हणे कोणत्या जातीची म्हणलं मी कोणत्या जातीची बौद्ध जातीची माहिती. डॉक्टर बाबासाहेबांची औलाद आहे. सरळ बोलते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. अरे तुझ्या घरी ठेवायची ठेवायची चालते हरकेलाही पाहिले. आमची बी का आम्हाला घर नाही का? आमचं बी 12-12 रूमाचं घर आहे. तुमच्या घराला चाटतो का आम्ही कुत्री नाही का तुमच्या घराला तर आम्हाला तुम्ही इज्जत करत नसाल तर. आणि म्हणून आता की आपल्या लोकांना हात जरी लावला ना स्पर्श जरी केला तरी ते लोक हात धुवायचे पाणी फेकायचे अन्नातून. आणि आता काय काय ठिकाणी म्हणून मला म्हणायचं आहे की नुसतं चुकून हाताला हात लागला तरी त्यांना विंटाळवायचा. शेवटचं शेर हा ते मलाही खूप लांब जायचं आहे की नुसतं चुकून हाताला हात लागला तरी त्यांना विंटाळवायचं. देवाची पायरी चढलो तरी त्यांना विंटाळवायचं. आणि म्हणून अरे त्या राजगादीवर जेव्हा आमचा दलित वकील बसला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे? त्या दलित वकिलाने त्यांचा न्याय मिळवून दिला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? त्या दलित वकिलाने त्यांचा इलाज केला आणि तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? आणि बाबासाहेब आंबेडकर त्या ब्राह्मणाचा जावई झाला तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? तेव्हा त्यांचा विंटाळ कुठे गेला? आणि म्हणून मला म्हणायचं आहे आणि आली सांगायले तुले
साहेबीनं झाली व मा. तुम्हाला काही समजलं का? चुपचाप बसून आहे सगळ्या बाया. एवढा मोठा शेर म्हणलं तुम्हाला सगळ्या टाळ्या वाजवायला पाहिजे होतं. मठ बसता काही समजत नाही. अर्ध्यांना समजते अर्ध्यांना समजतच नाही. आणि आली सांगायला तुला साहेबीनं झाली व मा. जय भीम काका. प्रमोद काय भगत काकाची कडनं 50 रुपयाचं सप्रेमेंट आहे. सप्रेम जय भीम. आणि आली सांगायला तुले. मला आताच क्रांती मिळत जायचा फोन आलेला होता. मला बोलते माझं मी म्हटलं आली नाही त्या बघायला म्हणते मी प्रोग्रामला जात आहे. म्हटलं ठीक आहे. म्हणजे मी 500 रुपये पडलो तू माझं नाव घे. म्हटलं ठीक आहे. आमने सामने काही वेळ झालेली नाही. आणि आली सांगायला तुले साहेबीने झाली व मा. आणि पुन्हा इथे आली नवी घरी व त्या. आणि सावित्रीचा फोटो